नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आज परत एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता सगळ्यांची हळद लागवड करून झालेली आहे आणि सगळ्यांना पावसाच्या शुभेच्छा. कारण की हळदीवर मस्त छानपैकी पाऊसही पडत आहे. पण पाऊस पडत आहे म्हणजे काही पाऊस थांबल्यावर काही त्याच्यावर समस्याही येऊ शकतात. तर आज आपण त्याच समस्या आणि त्या समस्याचं निवारण कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कंद सडीवर आणि हुमणीवळीवर आणि पिवळेपणावर आणि करपावर आणि पाणी साचण्या जमीनवर काय उपाययोजना करायची हे आपले कृषी मित्र सचिन भाटे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. शेतकरी बंधूंनो, हळद पिकातील उत्पादन घटण्याची सगळ्यात मोठी समस्या जी असेल ती म्हणजे कंदसड आणि हुमणी अळी. शेतकरी बंधूंनो, यामुळे मोठ्या प्रमाणात हळदीचं उत्पादन हे घटत चाललेलं आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र सचिन भाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं पावसाला सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि बऱ्याच दिवसानंतर हा चांगला पाऊस सुरू झालेला आहे. पण या पावसानंतर आपल्याला हळद पिकामध्ये काय समस्या येऊ शकतात आणि त्यावर आपण काय उपाययोजना कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आपला कृषी मित्र सचिन भाटे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी बंधूंनो, आपण या अगोदर बघितलं की हळद उत्पादन कमी येण्याची कारणे काय आहेत. आपण बघितली कंदसड, हुमणी अळी, पिवळेपणा, करपा आणि पाणी साचणारी जमीन. हे कारण आपण बघितले. या कारणाचं आपण विश्लेषण करायचंय आणि या कारणातून आपल्याला काय उपाययोजना करायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत. शेतकरी बंधूंनो, सगळ्यात मोठी समस्या जी असेल ती कंदसड आहेत. या कंदसडमुळे काय होतंय, कंदसडमुळे आपले कंद जे असतात खाली जमिनीमध्ये याला बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि कंद सडतात, बिलबिल होतात आणि बिलबिल झाल्यानंतर त्याच्यावर बारीक रुंदी अळी तयार होते आणि आपलं फुटवे हे सडतात. फुटवे कमी येण्याची समस्या आपल्याला जाणवत असते. हे कंदसडचं आपल्याला नियोजन जर करायचं असेल तर शेतकरी बंधूंनो, आता पाऊस चांगल्या पद्धतीने याला जर बुरशीनाशक जर द्यायचं झालं तर आपण थायफेनेट मिथाइल या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. हे थायफेनेट मिथाइल मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावानं भेटतंय. हे बुरशीनाशक तुम्ही वापर करू शकतात. तसेच हे बुरशीनाशक जर वापरायचं झालं तर एका एकरसाठी आपल्याला 500 ग्रॅमचा डोस आपण घ्यायचा आहे. तसेच आपण फॉस्फायटियल हे न्यूट्रिअपचं उत्पादन आहे, पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ऍसिड या उत्पन्नाचाही तुम्ही वापर करू शकतात. हे एका एकरसाठी 500 मिलीचा वापर करायचा आहे. शेतकरी बंधूंनो, अशा कंदसडीसाठी या बुरशीनाशकाचा वापर करा. मार्केटमध्ये वेगवेगळे बुरशीनाशक भेटतात, त्याचा पण वापर करू शकतात. पण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हे जे आपण बुरशीनाशक बघितलं याचे रिझल्ट तुम्हाला अतिशय चांगले येणार आहेत आणि त्याचा तुम्हाला चांगला फायदा दिसून येणार आहे. शेतकरी बंधूंनो, दुसरी समस्या जर बघायची म्हटलं तर हुमणी अळी. हुमणी अळी आपण ज्याला म्हणतो, ह्या हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा जास्त झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतो. आपले जे ठळगे बसायला लागतात, थोडी थोडी जागा ही कमी वाढ दिसते आणि तिथं हळद गुंगल्यासारखी दिसते. तिथं हळद अशी बारीक दिसते. तर मग अशा ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव झालेला असतो आणि हा प्रादुर्भाव आपल्याला लक्षात येत नाहीये. याचं नियोजन करायचं, हे पहिल्या ड्रेंचिंगमध्येच याचं नियोजन करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यासाठी शेतकरी बंधूंनो, आपण हे थायमेथोक्झाम 30% लिक्विड फॉर्म्युलेशन आहे, हे याचा वापर आपण करायचा आहे. हे एका एकरसाठी आपण 250 ते 500 अळीचा प्रादुर्भाव बघून 250 ते 500 एका एकरसाठी आपण हे द्यायचं आहे. शेतकरी बंधूंनो, या बुरशीनाशकाबरोबर आपण हे थायमेथोक्झामचा वापर करा. तुमची कंदसड कंट्रोलमध्ये राहील, हुमणी अळी ही कंट्रोलमध्ये राहील. तसेच शेतकरी बंधूंनो, तिसरं कारण जे आहे ते पिवळेपणा आहे. हे पिवळेपणा कशामुळे येत असतो, जमिनीमध्ये जर पाणी साचून राहिलं, पाणी साचणारी जमीन असेल तर आपल्या हळदीमध्ये पांढरी मुळ्यांची संख्या कमी असते आणि बुरशीचा प्रादुर्भाव हा वाढतो, त्याच्यामुळे पिवळेपणा येत असतो. तर शेतकरी बंधूंनो, पिवळेपणा येण्याचं कारण एक चुनखडीयुक्त जमीन असेल तर अशा अवस्थेमध्ये फेरसची कमतरता दिसून येते आणि आपली हळदी पिवळी पडत असते. आपण त्याच्यावर बुरशीनाशकाचा वापर करतो तरी पण हिरवेपणा येत नाही. तर शेतकरी बंधूंनो, पिवळेपणासाठी उपाय जर करायचा म्हणलं तर आपल्याला न्यूट्रीहब कंपनीचं ह्युमाकेल हे प्रोडक्ट मार्केटमध्ये पांढऱ्या मुळ्या वाढीसाठी एकदम जबरदस्त असं रिझल्ट असलेलं उत्पादन आहेत. तर ह्युमाकेलचा वापर आपण प्रति एकरसाठी 500 मिलीचा वापर करायचा आहे. आणि शेतकरी बंधूंनो, हे जे पिवळेपणा फेरसमुळे येत असलेला पिवळेपणा, फेरसच्या कमतरतेमुळे येत असलेला पिवळेपणा दूर करण्यासाठी आपल्याला टेराफर टेराफर हे जे बघतायत इड्डा फेरस आहे, याचा वापर आपण 500 मिली करायचा आहे. जेणेकरून आपल्या हळद पिवळी पडणार नाही आणि नवीन कोंब येणारा चांगला निघेल. तर शेतकरी बंधूंनो, मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही जर पहिली ड्रेंचिंग तुम्हाला करायची आहे तर पहिल्या ड्रेंचिंगमध्ये थायफेनेट मिथाइल घ्या एका एकरसाठी 500 ग्रॅम. त्याच्यासोबत थायमेथोक्झाम घ्या 30% एका एकरसाठी 250 मिली. तसेच टेराफर त्याच्यासोबत घ्या 500 मिली आणि पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीसाठी त्याच्यासोबत ह्युमाकेल हे 500 मिली घ्या आणि 200 लिटर पाणी तयार करून बेडवर दोन्ही लाईनला
योग्य ते पाणी कसं जाईल 200 ते 300 लिटर पाणी करा आणि ड्रेंचिंगच्या माध्यमातून ही ड्रेंचिंग तुम्ही करा. 100% तुम्हाला हा चांगला फायदा दिसून येईल. शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता शेतकरी बंधूंनो, पुढच्या भागामध्ये आपण करपा आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर आपण चर्चा करणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला आवश्यक आहे. धन्यवाद.